नमस्कार मंडळी, चला तर आज आपण बनवणार आहोत अंडा करी। त्यासाठी इथे 6 अंडे उकडून घेतले। ग्रेव्ही बनवण्यासाठी धने, आपली हरभरा डाळ भाजून घेतली, कांदा भाजून घेतला, आलं लसूण भाजून घेतलं, खोबरंसुद्धा भाजून घेतलेलं आहे, त्याचबरोबर तीळ भाजून घेतले। हे सर्व मसाले आपल्याला थंड झाले की मिक्सरच्या जारमध्ये घालून घ्यायचे आहे आणि याला आपल्याला न पाणी घालताच एकदा बारीक वाटण करून घ्यायचं आहे। तर आता तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मिक्सरला आपल्याला याला वाटण तयार करून घेऊया। तर आता इथे मी वाटण तयार करून घेतलं, पाहू शकता। आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं। आता यामध्ये पाणी घातल्यानंतर हा आहे चिकन मसाला, त्याचबरोबर आपला घरगुती मसाला आहे जो घरी बनवला जातो, त्याचबरोबर इथे धना पावडर आणि थोडीशी हळद, आपण जास्त काही वापरलेलं नाही। आता याला पुन्हा एकदा मिक्सरला छान याची ग्रेव्ही बनवून घेऊया। आता मसाले ग्रेव्हीमध्ये घालण्याचं कारण, आता इथे पहा आपण आणखीन थोडंसं पाणी घालून ग्रेव्ही जी आहे ते एकसारखी बनवून घेतलेली आहे, तुम्ही पाहू शकता। तर आता ग्रेव्हीमध्ये मसाले घातल्याने आपले मसाले करपत नाहीत आणि भाजीला टेस्ट छान येते। तर अशा पद्धतीने नक्कीच घालून पहा। आता इथे आपण पॅनमध्ये तेल घालायचं आहे। आता इथे थोडंसं तेल घातलं आहे, कारण आपल्याला बॉईल केलेले अंडे जे आहेत ते यामध्ये फ्राय करायचे। तर इथे थोडंसं तिखट घातलं, हळद घातली, यामध्ये बॉईल करून घेतलेले अंडे जे आहेत ते आपल्याला यामध्ये अशा पद्धतीने फ्राय करून घ्यायचे आहे। जर तुम्ही अंडे अशा पद्धतीने फ्राय केले तर खूपच म्हणजे आणि अजिबात तुमच्या भाजीमध्ये अंडेचं जे आहे ते सुटणार नाहीत। तर पहा, चांगले 2 मिनिटं मी छान असे अंडे भाजून घेतलेले आहेत। आता इथे थोडंसं मीठ टाकून घ्यायचं। तर पहा, आपण छान असे हलवून घेतले। आता इथे थोडंसं मीठ टाकून मी त्याला व्यवस्थित पुन्हा एकदा हलवून घेणार आहे, जेणेकरून तुमच्या अंडा करीमध्ये अंड्याची सुद्धा टेस्ट एकदम खरपूस छान लागेल। त्यासाठी इथे मीठ घालून आता आपल्याला लगेच काढून घ्यायचे। सर्व अंड्यांना व्यवस्थित मीठ लागलेलं आहे, जे की तुम्हाला दिसतच असेल। आता इथे आपल्याला अंडे काढून घेतले की त्याच कढईमध्ये तेल घालायचं आहे। आता इथे आवश्यकतेनुसार थोडंसं तेल घालून घ्यायचं। तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला हिंग घालून घ्यायचं। पोहे खायचा अर्धा चमचा हिंग घातलं, त्यामध्ये ही प्युरी जी आहे ती घालून घ्यायची। तर तुम्ही पाहू शकता, आता प्युरी घातली की अशा पद्धतीने पूर्णतः तेलात मिक्स करून घ्यायची। व्यवस्थित सगळं तेल अब्सॉर्ब होईल अशा पद्धतीने जे आहे ते ग्रेव्ही आपल्याला तेलामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। काही गडबडीत लगेच तुम्हाला यामध्ये पाणी घालायचं नाही। अगदी छान अशी तेल सुटेपर्यंत आता इथे आपण पहा, पूर्णतः तेल आपलं अब्सॉर्ब झालेलं आहे ग्रेव्हीमध्ये। आता पुन्हा हे तेल सुटेपर्यंत आपल्याला हिला न पाणी घालता अगदी 2 ते 3 चमचे पोहे खायचे यांनी पाणी घालायचं आणि याला वाफवून घ्यायचं, जेणेकरून तुमची अंडा करी एकदम हॉटेल स्टाईल होते। तर पहा, इथे मी थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे आणि असंच आता करपू नाही म्हणून यावरती झाकण ठेवायचं। 2 मिनिटं याला असंच मंद गॅसवरती तेल सुटू द्यायचं। तर तुम्ही पाहू शकता आपल्या ग्रेव्हीला छान असं साईडने तेल सुटलेलं आहे। तर आता इथे अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं। आता इथे अशी ग्रेव्ही मिक्स करायची। गरम झालेलं पाणी जे आहे ते यामध्ये ॲड करायचं। अशा पद्धतीने पूर्ण पाणी ॲड करून घ्यायचं। मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा। व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर चवीपुरतं इथे मीठ घालायचं। पुन्हा एकदा याला पळी देऊन घ्यायची। आता इथे कोथिंबीरसुद्धा घालून घेतलेली आहे आपण आणि आता याला उकळी आली, छान मोठी उकळी आली की आपण फ्राय करून घेतलेले अंडेसुद्धा यामध्ये सोडून घेणार आहोत। आता इथे आपल्या भाजीला छान अशी उकळी आली की यामध्ये अंडे टाकून घेतले आपण। तर तुम्ही पाहू शकता, आता याला 5 मिनिटं मंद गॅसवरती उकळून घ्यायचं। छान अशी अंडा करी आपली तयार होते, जे की तुम्ही व्हिडिओमध्ये पाहताच आहात। जबरदस्त अंडा करी आहे, 4 लोक आरामशीर जेवतील एवढे आपण केलेली आहे। तर पहा, मस्त झालेली आहे, वासही घरभर पसरलेला आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा। जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण सबस्क्राईब हे खूप महत्त्वाचं आहे। कारण तुम्हाला जर माझी फॅमिलीचा मेंबर बनायचा असेल तर सबस्क्राईब नक्कीच करा।
तर पहा इथे छान अशी आपली तयार झालेली भाजी आहे. आता खाणारे खातील, तुम्ही पण एकदा बनवून खा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहत राहा.